बीडच्या माजलगावमध्ये प्रेम प्रकरणातून तरुणावर चाकू आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला। तरुणाच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत। तरुणावर झालेल्या हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हायरल। नालासोपारा रेल्वे स्थानकात एकाला प्रवाशांनी बेदम चोप दिल्याचा व्हिडिओ व्हायरल। ट्रेनमधून उतरताना अल्पवयीन मुलीला धक्का लागला असता छेड काढल्याच्या संशयावरून प्रवाशांकडून चोप। पुण्याच्या केडगावमध्ये शेतात औषध फवारणीसाठी गेलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू। घटनेमुळे केडगाव परिसरात हळहळ व्यक्त। समृद्धी महामार्गावर धावत्या ट्रकला फॉर्च्युनर गाडीची धडक। गाडीतील पती पत्नी जागेवर ठार तर चालकासह 3 जण गंभीर। जखमींवर जालना येथे उपचार सुरू। समृद्धी महामार्गावरील दुसरबीड जवळची ही घटना। पालघरच्या बोईसर चिल्हार MIDC मार्गावर भीषण अपघात। भरधाव ट्रकने बाईकस्वाराला चिरडलं। अपघातात बाईकस्वाराचा जागीच मृत्यू। या घटनेनंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार। बीडच्या परळी तालुक्यातील चांदापूर तलावात 45 वर्षीय व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू। सुनीत कलशेट्टी मयत व्यक्तीचं नाव। स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला। पोलिसांचा तपास सुरू। वाशिमच्या मानोरा मंगळूरपीर रिसोड या तालुक्यात पावसाची हजेरी। पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। पेरणीसाठी आवश्यक असलेल्या दमदार पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम। अंबड शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी। वडीगोद्री, अंतरवाली, सराटी, अंकुशनगर आणि भांबेरीसह आसपासच्या परिसरात पावसाची जोरदार हजेरी। सिल्लोड तालुक्यातील भराडी शिवारात जोरदार पावसाची हजेरी। 1 तास मुसळधार पावसाने शेतांमध्ये पाणी साचलं। पावसामुळे खरीप पेरणीला आता वेग येणार। शेतकरी वर्गात समाधान। वसई विरार शहरात मान्सूनची जोरदार हजेरी। दुपारपासूनच शहराच्या विविध भागात पावसाच्या सरी। आकाशात दाट ढगांचं साम्राज्य पसरलं। रत्नागिरीत चुकीच्या खोदकामामुळे संरक्षक भिंतीसह रस्ता खचला। रत्नागिरी शहरातील मधला पगार वठार येथील ही घटना। 70 ते 80 फूट संरक्षक भिंत कोसळली। संरक्षक भिंतीला लागूनच सुरू होतं अवैध खोदकाम। मान्सून विदर्भात दाखल झाल्याची नागपूर हवामान विभागाची माहिती। मान्सूनने अद्याप पूर्ण विदर्भ व्यापलेला नाही। गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळमध्ये मान्सून दाखल। पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून विदर्भ व्यापणार। कल्याण डोंबिवली परिसरात पावसाचा जोर वाढला। सकाळपासून कल्याण डोंबिवली परिसरात पावसाची संततधार सुरू। अधूनमधून पावसाचा जोर वाढत असल्याने नागरिकांची तारांबळ। चिपळूणच्या परशुराम घाट परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात। पाण्याच्या प्रवाहासोबत काही ठिकाणी छोटे दगडही रस्त्यावर। धरणं, नदी नाले आणि जलस्रोतांमध्ये पाण्याची आवक वाढायला सुरुवात। नवी मुंबईत रिमझिम पावसाला सुरुवात। जुईनगर, बेलापूर, सांदपाडा, पनवेल या परिसरात पाऊस। नवी मुंबई सर्वत्र ढगाळ वातावरण। साताऱ्यात पावसाचं आगमन। शेतीच्या मशागतीसाठी समाधानकारक पाऊस। पूर्वेकडील मानखटाव परिसरात पाणी टंचाई कमी होण्यास मदत होईल। पेठ तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत। काही भागात हलका शिडकावा झाला असला तरी अद्याप समाधानकारक पाऊस नाही। खरीप हंगामातील पेरणीपूर्व कामांना आता गती मिळण्याची अपेक्षा। शहापूर तालुक्यामध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचं आगमन। शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण। पाऊस लांबल्यानं शहरातील विहिरींनी तळ गाठला होता। पाऊस सुरू झाल्यानं आता नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण। वाशिममध्ये मानोरा मंगळूरपीर तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी। पावसामुळे संत्रा बागांना काहीसा दिलासा। भिवंडीत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी दररोज 20% पाणी कपात केली जाणार। तर आठवड्यातून 1 दिवस पाणी बंदी करण्याचा महापालिकेचा निर्णय। पहिल्या पावसाळ्यात आलपल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील गुंडेरा जवळच्या कच्चा रस्ता वाहून गेला। या राष्ट्रीय महामार्गावर अनेक भागात मोठमोठे खड्डेही पडलेत। मुंबईत पहिल्यांदाच बिकिनी इन्सिजन पद्धतीने हिप रिप्लेसमेंट। 65 वर्षीय रुग्णाने 24 तासात सुरू केली चालण्याची हालचाल। मुकाट रुग्णालयात डॉक्टरांनी ऑपरेशन केलं। सांधे प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर मुदीत खन्ना यांनी शस्त्रक्रिया केली। संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी परभणीतून राजा अश्वाचं देहूकडे प्रस्थान। परभणीत 100 वर्षांची परंपरा कायम। गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। बीडच्या केजमध्ये विलास घुले प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी रास्तारोको आंदोलन। आंदोलनादरम्यान एका रुग्णवाहिकेची तोडफोड। या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प। विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी केज शहरात रास्तारोको। आमदार धनंजय मुंडे यांनी दूरध्वनीवरून साधला आंदोलकांशी संवाद। केज तालुक्यातील विलास घुले हत्याकांडातील मुख्य आरोपींना तात्काळ अटक करा, अन्यथा परिणामांना पोलीस प्रशासन जबाबदार। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा इशारा।
भाऊसाहेब वागचौरेंच्या प्रवेशानंतर शिर्डीत ठाकरेंची शिवसेना आक्रमक, अनेक शिवसैनिकांना नजरबंद केल्याचा आरोप. वागचौरे यांनी दिवसा करून दाखवावं, ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा. ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रामगृहावर तातडीची बैठक घेतली. कोपरगावात ठाकरे सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी पोलिसांच्या नजरकैदेत. खासदार भाऊसाहेब वागचौरे मतदारसंघात येत असल्याने पोलीस प्रशासन सतर्क. कोपरगावच्या पदाधिकाऱ्यांना शिर्डीतील बैठकीसाठी येण्यास मनाई. अखेर 2 पोलिसांसह पदाधिकारी शिर्डीत पोहोचले. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी नांदेडमध्ये काँग्रेसच्या वतीने भव्य आसूड मोर्चा. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा. हजारो शेतकरी बैलगाड्या आणि ट्रॅक्टरसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. अहिल्यानगरच्या पारनेरमध्ये भर पावसातही खासदार निलेश लंकेंचं शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू. सरसकट कर्जमाफी आणि हमी भावाची मागणी. रायगड मनसेमध्ये जिल्हाध्यक्षपदाचा नियुक्तीवरून मोठा स्फोट. बाळा म्हात्रेंच्या नियुक्तीमुळे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूरांसह पक्षाच्या 55 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे. रायगडमध्ये मनसेला मोठा धक्का बसला. आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी वाशीमध्ये मातंग समाजाचा भव्य आक्रोश मोर्चा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महाराष्ट्रातही आरक्षणाचे उपवर्गीकरण करा. वाशीमध्ये जोरदार घोषणाबाजी. महावितरणच्या कारभाराविरोधात धाराशिवमध्ये गाढव मोर्चा. सबस्टेशनचं काम रखडल्याने शेतकरी आक्रमक. वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने गिरवली परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी अनोखं आंदोलन केलं.